नमस्कार मैत्रिणींनो. आज मठाची भिजलेली डाळ घालून फ्लॉवर कोबीची भाजी खूप सुरेख लागते. बघा मी केलेली आहे. मठाची डाळ एक तासभर आधी भिजवायची आणि फ्लॉवर छान मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा. आलं, लसूण आणि खोबरं हे वाटून घ्यायचं. लाल मसाला, काळा मसाला, हळद, हिंग, मोहरीची फोडणी. कारण लाल मसाल्यामध्ये ऑलरेडी जिरं असतं म्हणून जिरं घालायची गरज नाही. तर हे सगळं परतून घ्यायचं. आलं, लसूण, खोबरं आणि हळद घालायची आणि मग फ्लॉवर आणि मठाची डाळ घालून छान असं परतवून घ्यायचं मीठ टाकून एकसाथ. हळद आधी घातली म्हणजे काय होतं, वास येत नाही त्याला. आणि मग एक चमचा लाल काळा मसाला, हळद हे सगळं एक 5 मिनटं वाफ दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं. छान अशी एक मोठी वाफ काढून घ्यायची. मग त्याच्यानंतर सगळा मसाला टाकायचा. लाल मसाला, काळा मसाला, हळद. थोडंसं तिखट बरंच घालायचं कारण चवीला खूप छान लागते. मठाची डाळ असल्यामुळे तिखट थोडीशी बरीच करायची. छान अशी परतवून घ्यायची आणि पुन्हा एक 6 ते 7 मिनटं एक मोठी वाफ काढायची परत. त्याच्यामध्ये डाळही शिजून जाते आणि फ्लावरही छान शिजून जातं. तर गच्च झाकण ठेवायचं आणि एक 6-7 मिनटं एक छान मोठी वाफ काढायची आणि नंतर कोथिंबीर टाकायची. छान अशी मठाची डाळीमध्ये फ्लावरला चव खूप छान लागते. तर नक्की करून बघा. मठाची भिजलेली डाळ घालून फ्लावर कोबी. क्वांटिटी वाढते आणि चवही छान.